पुण्यामध्ये वाकड पुलावर ओव्हरटेकच्या वादातून 2 वाहन चालकांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली। ओव्हरटेक करताना वाहनाला कट लागल्याने वादाला सुरुवात झाली। त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये हाणामारी झाली। काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं। वाढत्या वाहतूक कोंडीमुळे पुणेकरांचा संयम सुटत असल्याचं या घटनेतून समोर आलंय। पिंपरी चिंचवडच्या भोसरी परिसरात तरुणावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या 6 आरोपींसह एका विधी संघर्षित आरोपीला अटक करण्यात आली आहे। सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 6 तासात कारवाई केली। आरोपींकडून 4 दुचाकी, 7 मोबाईल असा 3 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे। नाशिकच्या मालेगाव, नांदगाव आणि धुळे इथून दुचाकी चोरणाऱ्या संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे। त्याच्याकडून 5,90,000 रुपये किमतीच्या 11 दुचाकी जप्त केल्या। चौकशीमध्ये त्यानं साथीदाराच्या मदतीनं दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे। या कारवाईमध्ये 3 गुन्हे उघडकीला आले। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगरमध्ये 11,000 घरं बांधण्याचं काम सुरू आहे। मात्र लाभार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळाल्यानं आता पहिल्या टप्प्यात 3,408 घरं बांधण्याचा निर्णय घेण्यात आलाय। अर्जांच्या प्रतिसादानुसार पुढची घरं बांधली जाणार आहेत।